नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे फूड ट्रॅव्हल जिंदगीमध्ये। आज मी मसालेदार वांगी बनवणार आहे। सर्वप्रथम मी कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये राई, जिरं आणि थोडीशी बडीशोप ह्याची फोडणी टाकलेली आहे। फोडणी तडतडल्यानंतर बऱ्यापैकी मी कांदा घेऊन त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि कांदा तुम्हाला बऱ्यापैकी घ्यायचा आहे बरं का। त्याच्यानंतर कांदा सॉफ्ट व्हावा म्हणून मी मीठ घातलेला आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 2 किसलेली मी टोमॅटो टाकलेली आहेत ह्याच्यामध्ये आणि जोपर्यंत टोमॅटो तेल सोडत नाही तोपर्यंत प्रॉपर ह्याला शिजवून घ्यायचं। त्याने काय होते की टोमॅटोचा जो कच्चापणा आहे ना तो निघून जातो। आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ह्याच्यामध्ये टाकू शकतात। आता मी ह्याच्यामध्ये जे मसाले घेतले आहेत तर ते मसाले असे आहेत का थोडीशी लाल तिखट घेतलं आहे, हिंग घेतलेला आहे, हिंग बऱ्यापैकी तुम्हाला टाकायचे आहे। त्याच्यानंतर मग मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं किसलेलं ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि हे बऱ्यापैकी मी परतून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकतात इथे का आता हे सगळे जे मसाले टाकलेले आहेत त्यांनी आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये भुरभुरली आहे आणि 1 वाटीभर तुम्ही पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। त्याच्याने काय होते का जे आपण बनवलेली जी ग्रेव्ही आहे तर ती चिटकणार नाही आणि ती बऱ्यापैकी अजून चांगल्या पद्धतीत शिजून येईल। आता ही फ्रेश वांगी, एकदम फार्म फ्रेश वांगी, एकदम टवटवीत वांगी, हे मी थोडंफार थंड पाण्यामधनं मी त्याच्यामध्ये थंड पाण्यात ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं हलकंसं चिमूटभर मीठ देखील टाकलेलं होतं। आता ही वांगी स्वच्छ धुवून आणि मी ह्याच्यामध्ये कुकरमध्ये ट्रान्सफर केलेली आहेत। छानपैकी ह्याला मस्त परतून घ्यायचं। आहा, किती सुंदर ना। आणि त्याच्यानंतर कुकर लावून फक्त 2च शिट्ट्या घ्यायचं बरं का। आणि हे झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात का किती सुंदर पद्धतीत वांगी, आपली मसालेदार वांगी रेडी आहे आणि ही खूप चविष्ट लागेल। मी आशा करते का तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्कीच ट्राय कराल। सो टिल देन मी तुमचा निरोप घेते आणि स्वस्थ रहा, मस्त रहा, छानपैकी रहा। बाबा।